बाबरी ढाच्याच्या मधल्या घुमटावरती बालरामाची मूर्ती होती, कुलपात होती. दिवसातनं एकदा पुरोहित पूजा अर्चा करायचा, दर्शन लांब न व्हायचं. ते फोटो सगळ्यांना वितरित केलं. एक जागरणाची परंपरा सुरू झाली. अयोध्येतल्या राम जन्मभूमीचा विषय भारतभर करण्याकरता अनेक कार्यक्रम झाले. ते सगळे कार्यक्रम गोव्यातल्या समाजाने उचलून धरले, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशभर आणि गोव्यात जो अभूतपूर्व कार्यक्रम झाला, राम जानकी रथयात्रा सगळ्याकडे गेल्या. रामशिला पूजन, गावोगावी रामशिला पूजन झाले. गोव्यात किमान 250 ठिकाणी रामशिला पूजन झालं. वातावरण त्यावेळी अनुकूल नव्हतं. विरोध करणारे अनेक होते. हे काय फालतूपणा चालवलाय, हे शिला काय करणार तुम्ही, असा अनेक लोक प्रश्न विचारत होते. शिला पूजनाची अवधी संपल्यानंतरही लोकांना वाटायला लागलं आमच्या गावची शिला अयोध्येला गेली पाहिजे. 250च्या वरती रामशिला पूजन झाले. अनेक कार्यक्रम आले. रामज्योती कार्यक्रम, राम पादुका पूजन कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम गोव्यात यशस्वी झाले. पहिली कार सेवा 1990 मध्ये झाली. त्या कार सेवेला गोव्यातनं आपल्या खर्चाने 8-8 दिवस काढून उत्तर प्रदेश मधली स्थिती भयानक होती. त्यावेळेचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव म्हणायचे की परिंदा भी पर नहीं मार सकता, इथे पक्षी सुद्धा येणार नाही, कार सेवक कसे येतील. गोव्यातले कार सेवकही त्याच्यात केले होते. अनन्वित कष्ट सहन केले. गाडी जाताना गाडी बंद केली, पाणी काढलं, कुणाला झाशीमध्ये उतरवलं, कुणाला भोपाळला उतरवलं, कुणाला इथे उतरवलं. शेकडो लोकांना अटक केलं. कधी सोडतील माहिती नव्हतं. 30 नोव्हेंबरला त्यावेळी कार सेवा झाली. अशोकजी सिंघलांच्या नेतृत्वाखाली कार सेवा झाली. अशोकजी जखमी झाले आणि त्याच घटनेत कोठारी बंधू जे कलकत्त्यावरनं आले होते, त्या दोघांना पोलिसांनी गोळी समोरनं घालून, खुंबजावरती चढले होते म्हणून गोळी घालून त्यांचं बली दिलं. असं हौतात्म्य पत्करून कार सेवेला गेलेले कार्यकर्ते परत आले. 92 मध्ये परत कार सेवा होती. 92ला नोव्हेंबर 30 पर्यंत यावं. तिथे आल्यानंतर कार सेवेची तारीख सांगू. गोव्यातले त्यावेळी संघातले, विश्व हिंदू परिषदेचे, राजकीय क्षेत्रातले सगळे दिग्गज गेले होते. महिलांचाही सहभाग होता. त्या कडाक्याच्या थंडीत टेंटमध्ये खाली गवत, वरती पांघरायला काही नाही, अशा कडाक्याच्या थंडीत गोव्यातनं सुमारे 800 कार्यकर्ते गेले होते. उत्स्फूर्त प्रतिसाद होता. ही कार सेवा अंतिम टप्प्यात होती. आलेल्या सगळ्यांना वाटत होतं आता पुन्हा कार सेवेला येणं नाही, हे ढाचा बघणं नाही. आलेल्या कार्यकर्त्यांना, हिंदुत्व प्रेमी रामभक्तांना अपमानाचं चिन्ह गेलं पाहिजे हे वाटत होतं. त्यामुळे 6 डिसेंबरला प्रत्यक्ष कार सेवा म्हणून ज्यावेळी सुरू झाली, अघटित घडलं. अनेक कार्यकर्ते ते गुम्मजावरती चढले. गोव्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि या आंदोलनाचं नेतृत्व त्यावेळेचे ब्रह्मानंद स्वामी यांनी केलं होतं. जसं आज आम्ही एक रॅली काढली आहे, तसं त्यावेळी पणजीत एक रॅली काढली होती. राम जन्मभूमी मंदिराच्या निमित्ताने जागरण व्हावं. त्या रॅलीत आजसारखी मोटरसायकल काही नव्हत्या. चालत ब्रह्मानंद स्वामी चालत 2 किलोमीटर त्या रॅलीत
सहभागी झाली होते. अशा सगळ्यांच्या नेतृत्वाने 6 डिसेंबरला जमलेल्या सगळ्या साधू संतांच्या उपस्थितीत संघ, विश्व हिंदू, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तो ढाचा कलंक पडला. सकाळी 11-12ला सुरू झालेलं आम्ही बघत होतो. काय होतं हे कळायच्या संध्याकाळी 5ला सगळे गुम्मज पडले, ढाचा पडला. रामललाची पुन्हा प्रतिष्ठापना झाली आणि टेंट मध्ये रामललाला बसवलं आणि मग आंदोलन सुरू झालं. तिथे भव्य मंदिर व्हावं. त्या टेंट मधल्या राम मंदिरात बालरामाची प्रतिमा होती. ती अजूनही पूजली जाते. दर्शन आपल्या सगळ्यांना होतं. आपला आग्रह होता राम जन्मस्थानी मंदिर व्हावं. एकमेव मंदिर जगातलं असेल ते राम जन्मस्थानचं, ते मंदिर व्हावं. या सगळ्या आंदोलनाच्या परिणामाने नंतर एक सुवर्ण क्षण आला, तो अलाहाबाद कोर्टच्या हायकोर्ट निर्णयाचा. तोपर्यंत सगळे म्हणत होते राम तिथेच जन्मला, याचा प्रूफ काय आहे. एकदा बाळासाहेब ठाकरेंना विचारलं होतं प्रूफ काय आहे. त्यांनी उत्तर दिलं होतं त्यावेळी म्युन्सिपाल्टी नव्हती, नाहीतर मी त्यांच्याकडे जाऊन बर्थ सर्टिफिकेट घेऊन आलो असतो. सी दिस इज बर्थ सर्टिफिकेट ऑफ रामा. लोकांची श्रद्धा, हजारो वर्षाच्या लोकांची श्रद्धा हेच आमचा आधार आहे. राम तिथे जन्मला, मंदिर असो नसो हेच राम जन्मस्थान, अशी श्रद्धा. अलाहाबाद हायकोर्टाने निर्विवाद निर्णय दिला. राम जन्मस्थान